बॅटिंग कुडपण टीम बॅटिंग आहे, त्यामुळं अडावले फिल्डिंग करायची आपल्याला. 3 ओव्हरची मॅच आणि सलग 3 षटकारांसाठी आमच्या गाडगे भाऊ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा या ठिकाणी मात्र देण्यात आलंय. वेल प्लेड, खूप चांगला खेळ तेजस तुमच्या माध्यमातून. बाळा तुम्हाला फिल्डिंग करायची आहे पहिल्यांदा, त्यामुळं जरा रेस्ट 1 मिनिटाची 2 मिनिटाची घ्या आणि मॅच चालू करा. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आणि या मॅचमध्ये आपला ऐकायला मिळणार आहे तर या मॅचमध्ये राहुल अलगुडे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे पुढच्या मॅचमध्ये समालोचनासाठी. हॅलो हॅलो. हॅलो. आता होणार सामना शिवशंभू आडवले विरुद्ध KVR कुडपण. चला, शिवशंभू आडवले या संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, वेळेचं भान ठेवा. तसेच KVR कुडपण या संघात सलामी रुपेश आणि योगेश यांचं मैदानामध्ये आगमन झालंय. हा सामना 3 षटकाचा खेळवला जाईल. स्ट्रायकर फलंदाज रुपेश आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज योगेश ही जोडी मैदानामध्ये सज्ज झाली आहे आपल्या संघासाठी. KBR कुडपण या संघासाठी गोलंदाजी मार्कावर गोलंदाज शिवशंभू आडवले या संघाचा तेजस करंजे. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन येते तेजस करंजे. या ठिकाणी सुरू कसा चेंडू, रुपेश यांना न समजणारा चेंडू तेजस यांचा. चेंडू हो हो, अप्रतिम गोलंदाजी करतोय तेजस.
पुढचा चेंडू तेजस यांचा रुपेशसाठी. यावेळेस एक धाव पूर्ण, दुसरी देखील धाव या ठिकाणी पूर्ण, 2 धावा या ठिकाणी. पुढचा चेंडू तेजस यांचा रुपेशसाठी. ओहो, काय गोलंदाजी करतोय तेजस या ठिकाणी. रुपेश यांना न समजणारी गोलंदाजी. पुढचा चेंडू तेजस यांचा. ओहो, काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तेजस करंजे. रुपेश केबीआर कुडपण या संघाचा सलामी रुपेश यांना न समजणारी गोलंदाजी तेजस यांची. ओहो, यावेळेस भिरकावून दिलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण. तिसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण आणि चौथी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. आणि या ठिकाणी कार्याध्यक्ष नवनाथ बाबा आयरे यांसाठी या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत स्वागत स्वागत. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या 6. आकाश यांचा चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली आकाश यांच्याकडून. पुढचा चेंडू आकाश यांचा. ओहो, सुरेख गोलंदाजी. या ठिकाणी आकाशने 3 विकेट जर घेतले तर तानाजी घाडके यांच्याकडून आडवले खुर्द यांच्याकडून 501 रुपये कॅश प्राइज आकाशसाठी. 3 विकेट. पुढचा चेंडू आकाशांचा. ओहो, 1 धाव या ठिकाणी पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल या ठिकाणी. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. 2 धावा या ठिकाणी. कुडपण संघाचा प्रतिनिधी आणि आडवळे संघाचा प्रतिनिधी एक पाठवा इथे. आपण आता ड्रॉ करणार आहोत पुढच्या मॅचचा. पुढचा चेंडू आकाश यांचा. वाईट चेंडू. आदर्श कामते इलेव्हन संघाचा एक खेळ आणि काटेतली. आदर्श इलेव्हन कामते कॅप्टन. पुढचा चेंडू आकाश यांचा. यावेळेस उत्तुंग असं, परंतु या ठिकाणी झीलबाद काय गोलंदाजी साकारली या ठिकाणी आकाशने.
उत्कृष्ट झेल टिपला. राहुल याने उत्कृष्ट असा झेल टिपला. KBR कुडपण बॅट्समन न्यू बॅट्समन प्रल्हाद. आकाशांचा पुढचा चेंडू प्रल्हाद यांना. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू आकाशांचा प्रल्हादसाठी. या ठिकाणी एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण. दुसरी देखील या ठिकाणी पूर्ण. 2 धावा या ठिकाणी. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 12. कॅमेरा या साईडला घ्या. ड्रॉ होत होता. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ फायनल मध्ये खेळला जाईल याची नोंद घ्या. या ठिकाणी एक धाव पूर्ण. चालू असणाऱ्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ फायनलचा सामना खेळेल. सेमीफायनलचा सामना काटेतळी वर्सेस कामते. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस साठी यायचंय. वाईट चेंडू अतिरिक्त धाव संकेत भर. पुढचा चेंडू हलवार पट्टीत ठरलेला चेंडू. या ठिकाणी एक धाव कंप्लीट. संघाची धावसंख्या 15. या सामन्याअखेरीस जो सामना खेळवला जाणार आहे तो आदर्श 11 कामथे विपक्ष काटेतली. दोन्ही संघाच्या संघनायका कलकलीची विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला टॉच विन करून घ्यायचं आहे. पुढचा चेंडू प्रल्हाद साठी. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू प्रल्हाद यांसाठी. या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसरी देखील पूर्ण. या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण आणि तिसरी देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण. 3 धावा या ठिकाणी.
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. रुपेशाने पटवलेला चेंडू या ठिकाणी 4 धावा. सावकार 25 टार्गेट शिवशंभू आडवले या संघासाठी. कॅमेरा कॅमेरा टार्गेट शिवशंभू आडवले या संघासाठी. मैदानाकडे वळतोय. निर्धारित 3 षटकांमध्ये केवळ 24 धावा केबीआर खुडपण या संघाने फलंदाजी करताना बनवल्यात आणि 25 धावांचं एक माफक आव्हान आडावळी संख्या तुल्यबळाच्या संघासमोर ठेवलेलं आहे. 25 धावांची गरज असताना सलामीला नक्कीच तेजस करंजे आपल्याला फलंदाजी करताना दिसतील. तर या आधीच्या मॅचमध्ये 7 चेंडूंमध्ये 35 धावा करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी मिळवला होता. या आधीच्या अनेक टुर्नामेंटमध्ये ज्यांना मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला आहे आणि पोलादपूर तालुक्याचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे आता पाहिलं जातंय, पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटमधलं एक आगळं वेगळं एक बॅटिंग शैली असणारा हा क्रिकेटर, ज्याच्याकडे क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्याची ताकद आणि त्याच क्रिकेटिंग स्ट्रोकच्या जोरावर त्याने आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये एक वेगळा नावलौकिक आणि हळूहळू हा पोलादपूर तालुक्याचा हिरा रायगड जिल्ह्यामध्ये देखील चमकायला लागलाय. अर्थातच 18 चेंडूंमध्ये 25 धावांचं लक्ष्य, सुरेख अशी चिवड अशी गोलंदाजी आपल्याला शिवशंभू आढावळे या संघाकडून पाहायला मिळाली. 3 षटकांमध्ये केवळ 24 धावा दिल्या आणि गडी देखील केवळ 1 बाद झाला होता. तरी देखील मोठे फटके मारण्यापासून ज्या पद्धतीने आढावळेच्या संघाच्या गोलंदाजाने रोखलं, हे नक्कीच उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. आढावळे संघ हा या स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, एक दादा संघ म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं जातं, तो आढावळेचा संघ. आणि आत्ताच जे लॉर्ड्स झाले यामध्ये या सामन्यातील विजेता संघ हा अंतिम फेरीमध्ये असेल याची देखील घोषणा आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. अर्थातच हा सामना जिंकल्यानंतर आढावळेचा संघ हा सामना जिंकला तर तो अंतिम फेरीमध्ये जाईल. केबीआर खुडपणचा संघ हा सामना जिंकला तर तो अंतिम फेरीमध्ये जाईल. अर्थातच गोल्डन अपॉर्च्युनिटी या दोन्ही संघांना आहे. यांना सेमीफायनलचा सामना खेळायचा नाही, ते ऑलरेडी त्यांच्या लकने त्यांच्या नशिबाने अंतिम फेरीमध्ये गेलेले आहेत. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. सामन्याला काही क्षणातच सुरुवात होते. असेल की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. यानंतर सेमीफायनलचा सामना, त्यानंतर फायनलचा सामना, असे अजून 2 सामने खेळवायचे आहेत. संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत. पावसाचे दिवस असल्या कारणाने सूर्यास्त देखील लवकर होत असतो याची आपल्याला देखील जाणीव असावी. पहिला चेंडू वैभवचा पहिला चेंडू वेगवान चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा घेण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलं. खऱ्या अर्थाने वैभवने वेगात गोलंदाजी करीत पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला होता. त्याला केवळ स्टिअर केला, त्याला केवळ डिफेन्स केला, परंतु या डिफेन्समध्ये देखील इतकी ताकद होती की चेंडू सहजरित्या शॉर्ट मिडवांच्या दिशेला गेला आणि यावर 2 धावा अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलं. संघाची धावसंख्या झाली आहे 2 धावा. गरज आहे अजूनही 23 धावांची. हा सामना जितका लवकर संपेल तितका येणाऱ्या सामन्यांमध्ये षटकं आपल्याला खेळवता येतील. शिवशंभू आढावळे संघाकडे आक्रमक फलंदाज आहेत. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पंचांकडे अपील केला जातोय आणि हा फलंदाज धावचित तेजस करंजे होतोय गोल्डन डकचा शिकार. तेजस बॅक टू द पवेलियन धावचीच्या स्वरूपामध्ये. सर्वात फलंदाजासाठी सर्वात अगर क्रिकेटच्या
दुनियेमध्ये सर्वात वाईट डिसमिसल कोणाला म्हटलं गेलं जात असेल तर ते धावचीत आहे. नॉन स्ट्राईक एडमधून धाव घेण्याच्या नादामध्ये तेजस करंजे एकही चेंडू न खेळता पविलियनमध्ये जाताना पाहायला मिळतोय. फलंदाजासाठी सर्वात चुकीचा मार्ग जर कोणता असेल आऊट होण्याचा, बाद होण्याचा, तर तो धावचीत आहे. आणि अशा प्रकारे धावचीत झाला तर त्याला त्याचं दुर्दैव म्हणता येईल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 धावा. तेजस करंजे बॅक टू द पविलियन आणि आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. बलाढ्य असं शरीरयष्टी घेऊन बाळा, ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये बिग हिट लॉंग हँडल यूज करत लॉंग सिक्सेस लगावले होते, तो बाळा आता मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू 2 धावा. धावसंख्या झाली आहे, गरज आहे 23 धावांची. वैभवचा पुढील चेंडू, हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू. पंच 2 हात समांतर करून अवांतर धावेची गुण करतायत. एक्स्ट्रा धाव मिळते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली आहे 3, गरज आहे 22 धावांची. 2 चेंडूंमध्ये 3 धावसंख्या. वैभवची वेगवान गोलंदाजी. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यामध्ये वैभवने प्रभावी असा मारा करत विरोधकीय फलंदाजीच्या फलंदाजांना रोखून ठेवण्यामध्ये यश मिळवलंय. पन्नाडाचा वेग असलेला वैभवचा हा चेंडू देखील ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु वैभवच्या गोलंदाजीमध्ये ताकद आहे, वैभवच्या गोलंदाजीमध्ये जोर आहे, वैभवच्या दंडामध्ये जोर आहे आणि हा जोर तो आपल्या गोलंदाजीवर दाखवतो. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. फुलरलेन पद्धतीचा चेंडू होता, परंतु बाळाची बॅट फिरण्याआधी चेंडूने यष्टीरक्षकाचा वेध घेतला. 3 चेंडूंमध्ये 3 धावा. गरज आहे अजूनही 22 धावांची. केबीआर कुळपण संघाकडे देखील क्षमता आहे शिवशंभू आडावळेच्या संघाला या धावसंख्येपासून रोखण्याची. आणि जर ते यामध्ये सफल झाले तर नक्कीच ते अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतील. 3 चेंडू नंतर 3 धावसंख्या. पुढील चेंडू लोअर फुल टच चेंडू, हा फील्ड काढून दिला. चेंडू जातो काऊ कॉर्नर रिजन मध्ये. इथे मात्र खेळाडू तैनात, तर दोन मात्र रजित केली जाते 1 धाव. आणि इथे मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये कशाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. खराब क्षेत्ररक्षण वैभवचं. याच्या फलस्वरूप एक एक्स्ट्रा धाव कन्सिडर केली जाते मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये. एकतर आपण धावा केल्यात 25 आणि त्यामध्ये करताय मिसफिल्ड. ये बात कुछ हजम नाही हुई बाबू. गरज आहे 20 धावांची. 16 चेंडू आणि 20 धावा. 4 चेंडूंमध्ये 5 धावसंख्या झाली आहे. वैभव गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट मोर ऑफ द विकेट गोलंदाजी करतायत बाळा आणि आकाश सलामीचे फलंदाज. बाळासाठी हा चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि त्यावर मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन अ बोर्ड. गरज आहे अजूनही 19 धावांची. 13 चेंडू आणि 19 धावा. 13 डिलिव्हरीज 19 रन्स. तेजस बॅक टू द पविलियन. तेजसच्या रूपामध्ये मोठा हादरा, मोठा गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश आलंय. तेजस पविलियन मध्ये असताना नक्कीच केबीआर कुळपण संघाच्या आशा पल्लवित झाल्या असतील. कदाचित हा सामना आम्ही देखील जिंकू शकतो. फलंदाजीमध्ये जरी खराब फॉर्म दाखवला असेल तरी गोलंदाजीमध्ये पुरागमन करू शकतो. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातो थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे मात्र खेळाडू तैनात, त्यावर मिळते 1 धाव. आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज संतुष्ट होत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. वैभवला जी जबाबदारी दिली होती संघाने, जो विश्वास दाखवला होता, तो विश्वास मात्र पहिलं षटक हाताळत असताना वैभवने सार्थ ठरवलाय. गरज असेल अजूनही 12 चेंडू आणि 18 धावांची. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. बारा चेंडू आणि 18 धावा. आकाश आणि बाळा या दोघांच्या खांद्यावर जबाबदारी शिवशंभू आडावळे संघाला विजेतेपदाकडे नेण्याची, अंतिम सामन्याकडे नेण्याची, विजेतेपदाच्या जवळ नेण्याची. 1 स्टेप क्लोजर टू द टायटल. 1 पाऊल जवळ नेण्याची. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय प्रदीप. केबीआर कुळपण संघाचा प्रदीप. हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू विरकावून दिला. चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र खेळाडू तिथे तैनात. होईल का झेलबाद? होय होय होय, हा खेळाडू होतोय झेलबाद. दुसरा गडी बाद.
आकाश बॅक टू द पवेलियन. आकाश बॅक टू द पवेलियन. धाव संख्या आहे 7, गडी बाद झाले 2. गरज आहे 11 चेंडूंमध्ये 18 धावांची. यह है प्रेशर वाला मैच. यहाँ पे दिखाना होगा अपना दम, क्योंकि प्रेशर वाले मैच में बड़े बड़े खिलाड़ी ढेर हो जाते हैं. ये तो सेमीफाइनल का मैच है. इस मैच में जीतने वाली टीम ऑटोमेटिकली डायरेक्ट फाइनल में प्रवेश करेगी और 2 हाथ करेगी. कामथे और काटेतल के बीच में जो मैच का विनर होगा उसके साथ 2 हाथ करते हुए नजर आएगी. अभी स्ट्राइक पे बल्लेबाज है, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज नंबर 4 पे बल्लेबाजी के लिए है बैट्समैन राहुल. राहुल विल बी द बॅट्समन ॲट द नंबर 4 पोझिशन. प्रदीपचा हा चेंडू लोअर फुलटा चेंडू बिरकावून दिला. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ज्याने इथे सुरेख झेल टिपला होता त्या क्षेत्ररक्षकाने तिथे मात्र गजा क्षेत्ररक्षण केलं आणि जिथे 1 धाव मिळायला हवी तिथे 4 धावा कन्सिडर केल्यात. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 11 धावांवर. गरज आहे अजूनही 14 धावांची. 10 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. 14 रन्स रिक्वायर्ड इन लीगल 10 डिलिव्हरीज. या चौकाराच्या अगोदर हा सामना बॅलन्स परिस्थितीमध्ये होता, 50-50 होता, परंतु आता मात्र या चौकाराने पुन्हा एकदा शिवशंभू आडावळे संघाचं पारड जड होताना दिसतंय आणि राहुलच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर पहिलाच चौकार. पुढील चेंडू घेऊन सज्ज असतील प्रदीपचा पुढील चेंडू हा गुडल्या स्पॉटवर टाकलेला चेंडू बिरकावून दिला. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. तिथे मात्र खेळाडू त्यांना त्यावर मिळते 1 धाव. सुरेख पिकअप अँड थ्रो. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनवर जो खेळाडू तैनात आहे त्याच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे 12. गरज आहे अजूनही 13 धावांची. 9 चेंडूंमध्ये 13 धावा. आता स्ट्राईकला असेल बिग हिटर, लॉंग हँडल, बाळा, बिग फिश. 9 चेंडू आणि 13 धावा. अशा प्रकारचे अनेक अंतिम फेरीतील सामने, उपांत्य फेरीतील सामने खेळण्याचा अनुभव आढावळे संघासमोर आहे आणि त्या अनुभवाचा नक्कीच फायदा या सामन्यामध्ये बाळाला होणार आहे. या चेंडूवर केवळ 1 धाव मिळते आणि एका धावेने दोन्ही फलंदाज संतुष्ट होत आहेत. धावसंख्या आहे 13. चेंडू उरलेत 8. गरज आहे 12 धावांची. 8 चेंडू 12 धावा. 1 षटकार आला तर हा सामना जवळजवळ शिवशंभू आढावळे संघाकडे झुकेल. दोन्ही चेंडू निर्धाव आले, सामन्यामध्ये रंगत कायम राहील. येणारे 2 चेंडू दाखवून देखील देतील. हे पेनल्टीमेट ओव्हर आहे या सामन्यामधील. या 2 चेंडू डिसाइड करतील की अंतिम फेरीमध्ये कोण जाईल. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. राईट अमोर द विकेट गोलंदाजी प्रदीपची. प्रदीपचा हा सुरेख चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला होता. इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होताना पाहायला मिळते आणि एक एक्स्ट्रा रन कन्सिडर केला जातोय. इट्स अ बाय आणि या बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 14. गरज आहे 7 चेंडू आणि 11 धावांची. जर का तो चौकार रोखला गेला असता तर कदाचित या सामन्याचं चित्र वेगळं असतं. हा क्षेत्ररक्षक फ्रस्ट्रेशन मध्ये पाहायला मिळतोय. सात चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने या सामना जिंकण्यासाठी स्ट्राईकला आहे बाळावर प्रेशर असेल. या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू जातोय निर्धाव आणि या चेंडू नंतर मात्र सामना रंगतदार परिस्थितीमध्ये गेलेला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11 धावा. तू अभी तक जीता नहीं, मैं अभी तक हारा नहीं, अशा प्रकारच काहीच केबीआर कुडपण संघाचे गोलंदाज म्हणतायत की जोपर्यंत आम्ही हरलो नाही तोपर्यंत तुम्ही देखील जिंकू शकत नाही आणि आमच्यामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. आम्ही हरण्यासाठी या मैदानामध्ये उतरलेलोच नाही. 7 चेंडू आणि 11. 7 चेंडू 10 धावा. इट्स अ टाय. आणि टाय म्हणजे काय खजिनदार? टाय म्हणजे काय? कंपल्सरी चेस. 6 चेंडू आणि 11 धावा. सहा चेंडू 11 धावा. गरज आहे 6 चेंडूंमध्ये 11 धावांची. राहुल अँड बाळा, these are the 2 pairs for the Shivashambu Adavale team. Both of them having the responsibility to cross the winning line. 6 legal deliveries remaining. 11 runs required. The pressure is on their shoulders to win this match and to enter into the final.
हा चेंडू डावे एसटीच्या बाहेर होता, बिरकावून दिलाय. तिथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र एसटी रक्षकाकडून चूक होते है. प्रेशर में बड़े बड़े शेर भी ढेर हो जाते हैं और ये प्रेशर का कमाल है. अजूनपर्यंत ज्या एसटी रक्षकाने सुरेखाचं एसटी रक्षण केलं होतं त्यावर देखील या अंतिम काही चेंडूंचा दबाव पाहायला मिळाला. गरज आहे 5 चेंडू आणि 9 धावांची. इथे बाळा ज्याने आक्रमक फलंदाजी केली होती यापूर्वीच्या सामन्यामध्ये, तो देखील या सामन्यामध्ये मोठे फटके मारण्यासाठी त्रस्त झालेला पाहायला मिळतोय. बाळाला रोखून ठेवण्यामध्ये केबीआर कुडपण संघाच्या गोलंदाजांना यश आलंय, परंतु शिवशंभू आढावळे संघाकडे अनुभव आहे या सिच्युएशन मधून जिंकण्याचा. हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. इथे मात्र एक्स्ट्रा धाव मिळते. पुन्हा एकदा प्रेशर अब्झॉर्ब करतोय गोलंदाज आणि या प्रेशर मध्ये वारंवार डाव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करतोय. गरज आहे 5 चेंडूंमध्ये 8 धावांची. 8 रन्स रिक्वायर्ड इन लीगल 5 डिलिव्हरीज. राईट मोर द विकेट बॉलर बॉलिंग करतोय गोलंदाज क्रमांक 3. हा चेंडू भिरकावून दिलाय. हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल. इट्स 6 फ्रॉम द बॅट ऑफ राहुल. खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये जर कोणी शिवशंभू आढावळे संघाचं पारडं जर केलं असेल तर त्या राहुलने. राहुल फलंदाजीला आला, पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, सामन्याचं इक्वेशन आणि कॅल्क्युलेशन बिघडवून ठेवलं. राहुलने अंतिमच्या षटकामध्ये देखील जेव्हा 5 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती, षटकार लगावून या सामन्याचं कॅल्क्युलेशन आणि इक्वेशन पूर्णपणे शिवशंभू आढावळेकडे घेऊन गेला. राहुल एक मॅच विनिंग नॉक, एक फिनिशरचा रोल. गरज आहे आता 3 चेंडू आणि 2 धावांची. 3 चेंडू 2 धावा. राहुल, बाळा, तेजस, आकाश, सर्वच्या सर्व सितारे या संघामध्ये. शिवशंभू आढावले संघाची बॅटिंग लाईनअप ही इंग्लंड संघाच्या बॅटिंग लाईनअप सारखी आहे. अगदी 8व्या 9व्या क्रमांकापर्यंत फलंदाज फलंदाजी करणारे आहेत. हा सामना 1 बाउन्स चौकार. शिवशंभू आढावले टीम एंटर्स इनटू द फायनल. Once again they have deserved this. They have played like a champions and they are truly the match winners. Shivashambhu Adavale's team, heartily congratulations to all of you and better luck to the KBR Kodupan team. You also played really well, but it's not your day because the better team has won the match. यानंतरचं विश्लेषण आपण ऐकण्यासाठी जाऊया. यानंतरचं धावतं विश्लेषण ऐकण्यासाठी जाऊया हर्षद मडवी सर यांच्याकडे. आढावळे संघाचे खूप खूप अभिनंदन. मैदानामध्ये सुरू असलेला सामना काटेतळी वर्सेस कामते, के वर्सेस के. एकीकडे काटेतळी पोलादपूर पासून 1 किलोमीटर अंतरावर असणारा अध्यक्ष साहेब यांचा संघ श्री रामवर्धा आणि काटेतळीचा संघ, तर दुसरीकडे पोलादपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर असणारा कळंबे साहेब बरोबर ना कामतेचा संघ. पोलादपूर